जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. स्वागत आहे आणखीन एक नव्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कोथिंबीर केलेली आहे आणि तिला कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे. त्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही कसं आहे. आणि एक 7-8 गुंठे कोथिंबीर केलेली आहे, त्याला रेन पाईप जोडलेले आहे आणि कशा पद्धतीने केलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. गावठी कोथिंबीर आहे आणि खूप कमी पाण्यामध्ये असं नियोजन केलेलं आहे. त्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही कसं उडतं आहे पाणी ते. दिसतंय का? बघून घ्या मित्रांनो. हे पाईप जुने होते पडलेले स्टोअरमधले, तेच वापरलेले रेन पाईप विकत आणलेला आहे. आणि कशा पद्धतीने असे नियोजन आखलेलं आहे गावठी कोथिंबीरचं. कमी पाण्यामध्ये, असे अतिशय कमी पाण्यामध्ये बघा तुम्ही कसं उडतं आहे पाणी. पण तिकडून दाखवतो तुम्हाला. आणि इकडं मका आहे, हा ऊस आहे इकडं. तर बघा कसं भिजतंय. म्हणजे एका पाईपामध्ये 2 पाईपामधलं अंतर 15 फुटापर्यंत भिजलं जातं आहे. ही मका बघा, ही बघा कसं उडतं आहे. आणि खूप असं कमी याच्यामध्ये नियोजन आहे आमचंवालं. तुम्ही करू शकता जे शेतकरी वर्ग असाल ते. बघा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे मी तुम्हाला. बघा गावठी कोथिंबीरचं बी घेतलं, त्याच्या अगोदर आम्ही रोटरी मारली. रोटरीच्या नंतर कोथिंबीरची पेरणी केली. पण कोथिंबीर पेरताना मित्रांनो एक काळजी घ्या का बी आहे ना, हे एक एक आता समजा उद्या पेरायची आहे तर आदल्या दिवशी ते बी भिजून घ्या मित्रांनो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते वाळत घाला आणि वाळल्यानंतर पेरणी करा. एकदम सुपर उतारा होतो आहे. असे तुम्ही जर पेरली तर त्याला 15 दिवस उतारा व्हायला लागतात. आणि भिजून जर घेतलं तर ते 3-4 दिवसात एकदम सुपर उतरतं. मित्रांनो नक्की मी सांगितलेला ट्राय करून बघा. इकडे बघा घास आहे, खूप लेट झाल्यामुळं तो थोडासा पातळ झालेला आहे. तर हे बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल कसं पाणी उडतं आहे आणि कसं नियोजन आखलेलं आहे. बघा कसं नियोजन आहे. आणि अशीच नवीन नवीन माहिती मी व्हिडिओ टाकीत जाणार आहे. तर भक्ती श्रद्धा सबुरिया यूट्यूब चॅनलला सब करा मित्रांनो. नक्कीच नवीन नवीन माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. हे बघा किती मस्त असं भिजतं आहे. आणि हे बघा म्हणजे खाटा असं कुठंच राहत नाही बघ, कोरडं कुठंच नाही राहत. थोडक्यात सांगायचं उद्दिष्ट मला. हे बघा बघून घ्या तुम्ही. तुम्ही करू शकता. रेन पाईप एकदम स्वस्तमध्ये मिळतात आता.
हे आम्ही 4 बंडल आणले होते आणि 4 बंडलमध्ये आमच्या 1 2 3 4 5 6 7 लाईन झालेलं आहे आणि अजूनही उरलेलं आहे. तर बघा किती भारी नियोजन आहे. हे बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला. थोडंसं कॅमेरा चालू करता येत नाही चालूमध्ये. तर बघा किती असं मस्त दिसतंय. मी दीपक पवार आपले स्वागत करतो. तर धन्यवाद मित्रांनो.